हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आज जो आपण चर्चेसाठी श्लोक घेतला आहे त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद भाषांतरामध्ये लिहितात की परम सत्याला जाणणारे जे तत्वज्ञ आहेत ते त्या अद्वैत सत्याला ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान असे म्हणतात। मग आता आपण या ठिकाणी सुरुवातीला समजून घेऊयात की परम सत्य म्हणजे काय। या परम सत्याची व्याख्या देताना आपण जर विचार केला तर सत्य सर्वांना माहिती आहे। आपल्या जीवनातील सत्य कोणतं आहे, कोण सांगू शकेल? बरोबर। आणखीन सर्वांना माहिती आहे दुःखालयम अशाश्वतम आहेच, या प्राकृतिक जगताचा नियम आहे, परंतु आपला मृत्यू हे सत्य आहे। त्याच्यापासून कोणी असा विचार वेगळा करू शकतो का की मी मृत्यू पावणारच नाही? आणखीन आहे या शरीराचं सत्य मृत्यू, परंतु आपण आत्मा आहोत। आत्म्याचं सत्य काय? आत्मा हा कधीही मृत्यू पावत नाही, तो काय आहे? अमर आहे, शाश्वत आहे। आणि मग हे जर या भौतिक जगताचं सत्य आणि या शरीराचं सत्य असेल तर भगवान तर हे परम भगवान आहेत। भगवंत हे कधीही या प्राकृतिक जगतामध्ये जरी आले तरी त्यांच्याविषयी आपण आपल्यासारखा कधीही विचार करायचा नाही की ते या ठिकाणी शरीर सोडतील किंवा त्यांचा मृत्यू होतो, असा जो विचार करतात दार्शनिक किंवा बाह्य तत्वज्ञानी लोक, तर ते पूर्ण सारासार चुकीचं आहे। तर भगवान हे परम सत्य आहेत आणि सत्यापासून कोणीही बाजूला जाऊ शकत नाही। कोणी जर म्हटलं तर नाही या जगामध्ये सत्य नाही बोललं तर काय फरक पडतोय, तर नाही, ह्या जगाचं सुद्धा परम सत्य हे शाश्वत आहे। तुम्ही आपल्या मित्रांमध्ये जर थोडं जर काही सत्य बोलाल आणि त्या सत्यामुळं जर कोणाचं थोडंसं काही नुकसान होत असेल तर ते नुकसान किंवा जे वाईट कल्पित आहे ते झालेलं चालेल, परंतु त्या सत्यापासून त्याला जो परम आनंद मिळणार आहे ते खूप सर्वात महत्त्वाचं आहे। म्हणून सर्वांनी सत्य बोलण्याचाही प्रयत्न करायला पाहिजे, जरी वाटलं की या ठिकाणी चुकीचं बोललं पाहिजे, परंतु वेळकाळ परिस्थितीनुसार सत्य किंवा असत्य बोलणं हे सर्व आपण ठरवलं पाहिजे। आणि हे जे परम सत्य आहे हे जाणणं कोणाचं काम आहे? तत्वज्ञ लोकांचं। त्याच्यामुळं आपण या ठिकाणी समोर बसलो हे सर्वजण कोण आहेत? तत्वज्ञ आहेत, तत्वज्ञानी आहात तुम्ही सर्वजण। त्यामुळं तर या ठिकाणी भगवंतांचं नाम, गुण, यश, लीला हे ऐकण्याचा तुम्ही काय करता? मनोमनी प्रयत्न करता। आणि मागच्या श्लोकामध्ये नंददुलाल प्रभूजींनी सांगितलं होतं की आपण नेहमी आपलं कर्म केलं पाहिजे आणि आपलं कर्म करण्यासाठी आपण नेहमी जिज्ञासा केली पाहिजे। काय जिज्ञासा केली पाहिजे? की भगवंत प्राप्तीची जिज्ञासा नेहमी केली पाहिजे। मागच्या श्लोकाचा पण प्रभुपादांनी दिलेलं भाषांतर मी वाचतो की इंद्रिय तृप्ती हा जीवनाचा मुळीच उद्देश नाही। मनुष्याने केवळ निरोगी जीवनाची किंवा आत्मरक्षणाची इच्छा करावी, कारण मनुष्य जन्म परम सत्याविषयी जिज्ञासा करण्यासाठी आहे। कर्माचे याविना दुसरे कोणतेही ध्येय असू नये। आपण मनुष्य जीवनामध्ये आलेलो आहोत, बाकीच्या प्राण्यांना कर्म करायचं, त्यांचं ते कर्म करतात, परंतु त्यांना त्याचं काय नसतं? स्मृती नसते, त्याचं ज्ञान नसतं। परंतु आपण मात्र मनुष्य जन्मामध्ये जन्माला आलेलो आहोत, आपल्याला मात्र आपण जे काही कर्म करत आहोत ते कर्म कोणत्या प्रकारचं आहे हे समजतं ना सर्वांना, माझ्यासहित सर्वांना समजतं। त्याच्यामुळे आपलं कर्म हे भगवंतांची सेवा, भगवंतांच्या भक्तांची सेवा करण्यामध्ये लावलं पाहिजे। तीच आपली कर्माची व्याख्या आणि भगवंतांविषयी जिज्ञासा आपण बाळगली पाहिजे, भगवंतांच्या सेवेत आपण असलं पाहिजे। आणखीन आहे की भगवंत परम सत्य कसे आहेत, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भगवंत हे ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती लय यांचे ते आदिकारण आहे, त्यांच्याशिवाय ते काही घडू शकत नाही।
त्यानंतर या सृष्टीचे ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्ञाते आहेत, त्यांना सगळं या सृष्टीचं ज्ञान आहे, असं आपण समजू नये की त्यांना काय माहिती नाही. त्यानंतर देवता ऋषी यांना सुद्धा या सृष्टीमध्ये भ्रमात टाकलं जातं, पण भगवंत हे परमसत्य आहेत, त्यांच्यासाठी या मायादेवीचा प्रभाव कधी होत नाही. आपण भ्रमात टाकलं जावं परंतु भगवंत नाहीत. आणि ब्रह्मांडे सुद्धा कसे आहेत, शाश्वत की अशाश्वत? ब्रह्मांडे ही अशाश्वत आहेत, कारण आपण बघितलं की विष्णूंच्या रोमछिद्रातून असंख्य ब्रह्मांडे बाहेर पडतात आणि भगवंत पुन्हा ते काय करतात, आपल्या शरीरामध्ये सामावून घेतात. म्हणजे ब्रह्मांडे सुद्धा अशाश्वत आहेत. मग आपण किस झाड की पत्ती, आपण तर या ठिकाणी राहणार नाही. आपण मनोमनी काय केलं पाहिजे, ठाण केलं पाहिजे. श्रीकृष्ण भगवंत हे नेहमी दिव्य धामामध्ये स्थित असतात आणि त्यांनी ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, वैदिक ज्ञान दिलेलं आहे. भगवान हे प्रत्येकाच्या हृदयात आहेत का? परमात्मा रूपाने आहेत. मग भगवंत जर परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये आलेत, मग भगवंत कसे आले परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये, याचा विचार केलाय तुम्ही कधी? नक्कीच आपण विचार करायला पाहिजे. या ठिकाणी भागवतामध्ये दिलेलं आहे की भगवंतांचं पहिलं जे विस्तारित रूप आहे ते कोणतं, बलरामजी. आणि बलरामजींचं परत विस्तारित रूप होतं आणि त्यांच्यापासून पुन्हा एक चतुर्व्यूह, आणि या चतुर्व्यूहामध्ये पहिल्यांदा वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण, आणि पुन्हा संकर्षणजींपासून त्यांचं पुन्हा विस्तारित रूप होतं नारायण, आणि नारायणांपासून पुन्हा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध, आणि पुन्हा संकर्षणांपासून 3 विष्णू महाविष्णू विस्तारित होतात. कृष्ण भगवंत स्वतःला विस्तारित करतात. पहिलं म्हणजे कारणोदकशाही विष्णू, दुसरे गर्भोदकशाही विष्णू आणि तिसरे शिरोदकशाही विष्णू. कारणोदकशाही विष्णू आपल्या रोमछिद्रातून काय करतात, मगाशी सांगितल्या पद्धतीने असंख्य ब्रह्मांडाची निर्मिती करतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांपासून पुन्हा सगळी सृष्टी आणि आपण. आणि मग हे शिरोदकशाही विष्णू आहेत, त्यांचा पुन्हा विस्तार होतो आणि ते प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहेत. या पद्धतीने आपण जाणू शकतो की कृष्ण भगवंत परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये कसे स्थित आहेत. मग भगवंत जर आपल्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित आहेत, तर आपण नेहमी कसं वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सत्य जाणलं पाहिजे, जिज्ञासा केली पाहिजे भगवंतांविषयी आणि सत्य बोललं पाहिजे. आपण सर्वजण प्रत्येकाला वैष्णव समजण्याचा प्रयत्न करतो, समजतो, तर आपणही भगवंतांनी दिलेल्या शिक्षेचा काय केला पाहिजे, पुरेपूर आपल्या जीवनामध्ये उपयोग केला पाहिजे. या ठिकाणी भागवतम सांगण्यासाठी तर अशी पात्रता पाहिजे. मी विचार करत होतो सकाळी की भागवतम क्लास आहे, भागवतम देण्याची पात्रता कोणाची? जो खऱ्या अर्थाने भागवतम जगतो तोच भागवतम क्लास देण्यासाठी पात्र आहे. मी नाही असा मनोमनी मी प्रयत्न करत होतो, परंतु वरिष्ठांची सेवा असल्यामुळे ती मला सेवा करावी लागते. तर आपण या ठिकाणी पाहतोय की ब्रह्मतेज, हे जे ब्रह्मतेज आहे ते भगवंतांच्या अंगकांतीपासून, हे सूर्याची जशी आभा, त्या ठिकाणी बल्ब लागलाय, बल्बची जशी बाजूला आभा दिसते, त्या पद्धतीने भगवंतांच्या अंगकांतीपासून जो तेजपुंज प्रकाश बाहेर आहे तेच ब्रह्म. मग आपण असा विचार केला की सूर्य आहे, सूर्याचा प्रकाश आपल्या मंदिरामध्ये येतो, मग सूर्य इतका तळपतो की सूर्याजवळ कोणी जाऊ शकत नाही, जर जाण्याचा प्रयत्न केला तर ती वस्तू भस्म होते. मग सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत आला म्हणजे मग आपली खोलीमधल्या काही वस्तू जळतात का? नाही. पण सूर्य हा सूर्याच्या ठिकाणी राहतो आणि त्याच्यापासून येणारा प्रकाश मात्र आपल्यापर्यंत पोहोचतो. तसं भगवंत हे भगवंतांच्या दिव्य स्थानामध्ये असतात, गोलक वृंदावनामध्ये असतात, परंतु त्यांच्यापासून जी आभा आहे ही पूर्ण ब्रह्मांडाला काय करत असते, प्रकाशमान करत असते. आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवरतीच हे सगळं जीवसृष्टी अवलंबून आहे. मग काही भक्त जे आहेत, काही जे योगी आहेत, ते पण काय करतात, ब्रह्मतेजामध्ये विलीन होण्याची काय करतात, आशा बाळगतात. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर
तपस्वी, कर्मी आणि योगी यांचा आपण या ठिकाणी विचार करू की ते शक्यतो ब्रह्म तेजामध्ये विलीन होण्यासाठी प्रयत्न करत असतात. मोठ्या मोठ्या राक्षसांची आपण उदाहरणं पाहिलीत, वाचलीत, ऐकलीत. खूप तपश्चर्या करतात, एका पायावरती करतील, अग्नीमध्ये राहून करतील, आणखीन काही अनुष्ठाने करतील आणि त्यांची एकच इच्छा असते. कोणती इच्छा असते? आपण अमर व्हावं किंवा ब्रह्मतेजामध्ये विलीन व्हावं. आणि ब्रह्मतेजामध्ये शक्यतो हे जे राक्षस जीव आहेत ते ब्रह्मतेजामध्ये विलीन होत असतात. आणि योगी मात्र काय करतात? खूप तपश्चर्या करतात, अनुष्ठानं करतील, हजारो वर्ष तपश्चर्या करतात, परंतु त्यांची पण तीच इच्छा असते की काय व्हावं, आपण भगवंतांमध्ये विलीन व्हावं किंवा ब्रह्मतेजामध्ये विलीन व्हावं अशी त्यांची इच्छा असते. परंतु हे जे तपस्वी आहेत, योगी आहेत, यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ते म्हणजे भक्त. आपण इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ यामध्ये काय करतोय? ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतोय, सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झालो आहोत असं आपण समजायचं. ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मतेज आहे, दुसरं काय आहे का? त्या ठिकाणी कीर्तन नाही, इस्कॉनमध्ये चालतं तसं भजन नाही, प्रवचन नाही, आणि छान मिळतो तो आपल्याला त्यानंतरचा प्रसाद नाही. काल इतका छान आपण ड्रामा बघितला, तो ड्रामाही तिथं पाहायला मिळत नाही. मग त्या ब्रह्मतेजामध्ये आपण बसून बसून थांबून थांबून काय होऊ? कंटाळून जाऊ, बोर होऊन जाऊ, आणि मग आपल्याला असं वाटेल की अरे ब्रह्मतेजामध्ये तर काहीच नाही. पण कालचा जर आपण कार्यक्रम पाहिला, त्या कार्यक्रमामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळालं? छान प्रवचन मिळालं, कीर्तन मिळालं, छान ड्रामा मिळाला, आणि त्यानंतर छान प्रसादही मिळाला. आणि आपण 16 माळा आपल्या माळेवरती जपही करतो, आणि घरी गेल्यानंतर आपण भागवतमचं वाचनही करतो, भगवद्गीतेचं वाचनही करतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कुठं मिळत आहेत? भक्तीमध्ये मिळत आहेत, इस्कॉनमध्ये मिळत आहेत, बाकीच्याही संप्रदायामध्ये मिळत असतील, परंतु आपण तर समाधानी इस्कॉनमध्ये आहोत. त्यामुळे या गोष्टी आपल्याला भक्तीमधून मिळत आहेत. त्यामुळे आपण कशाशी निगडीत राहिलं पाहिजे? भक्तीशी निगडीत राहिलं पाहिजे, तरच आपल्याला या गोष्टी मिळतील. आणि जर आपण असं केलं की नाही, आज मी प्रवचनामध्ये ऐकले की ब्रह्मतेजामध्ये विलीन झालं पाहिजे, खूप शांती मिळते, योगींनी कितीतरी तपश्चर्या केली, राक्षस पण इतके मोठे असतात, त्यांची पण इच्छा असते ब्रह्मतेजामध्ये जाण्याची, मग आपण पण इच्छा केली की नाही योग्यांप्रमाणे, तपस्वींप्रमाणे खूप तपश्चर्या करायची, 16 माळा खूप ध्यान लावून करायचे, आणि आपल्याला कुठं व्हायचंय? ब्रह्मतेजामध्ये विलीन व्हायचंय. आणि तिथे गेल्यानंतर परत शाश्वत सुख आहे का? नाही, आनंद नाही. आपलं स्वरूप, आपण आत्मा आहोत, आपलं स्वरूप काय आहे? सत, चित आणि आनंद. आपण नेहमी भक्तीमध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि त्यासाठी आपण नेहमी काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे. या ठिकाणी योगी तपस्वी यांचं जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर एकदा एक गृहस्थ आणि त्या गृहस्थांची जमीन होती. त्या जमिनीमध्ये एक जण बाहेरून आला आणि त्या ठिकाणी त्यांनी झोपडी बांधली. खूप वर्ष तो तेथे राहिला, आणि कालांतराने मालक आला आणि म्हणाला की अरे ही तर माझी जागा आहे, तू कसं काय इथं घर बांधलं? नाही म्हणला, मी इथं खूप वर्षापासून राहतोय, आता ही जमीन कोणाची आहे? माझी आहे. त्यांनी काय केली? ती जमीन हडपली. आणि मग तो म्हणतो की बाबा ठीक आहे, ही तुझी जमीन आहे, ठीक आहे, तुझं हे घर आहे, तर मग मी काय करणार आहे? या ठिकाणी खूप मोठी बिल्डिंग बांधणार आहे, आणि त्या बिल्डिंगमधलं 1, 2, 3 नाही 4 BHK तुला एक फ्लॅट देऊन टाकेन. ती जमीन तर कोणाची आहे? मालकाची आहे. पण त्यांनी तिथं झोपडी बांधून जमीन हडपली आहे. त्याला इतका आनंद होतो की तो म्हणतो ठीक आहे, आयताच फ्लॅट मिळतोय 4 BHK, तर काय हरकत आहे, तो जमीन देऊन टाकतो. म्हणजे अशा प्रकारे आहे की आपण ह्या भौतिक जगामध्ये अडकून पडलोय. या ठिकाणी आपण राहतोय आणि नेहमी काय म्हणतोय? माझं 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 माझं. हे सगळं काय आहे? माझंच आहे. भगवंत प्रलोभन देत आहेत, तरी पण म्हणतो नाही ते माझंच आहे. आणि मग ज्यावेळेस भगवंत म्हणतात की तुला मी धामात घेऊन जाईन, तू भक्ती कर, त्यावेळी कुठं आपण भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण कसं असलं पाहिजे? ज्ञानी पण असलं पाहिजे, ज्ञान पण स्वीकारलं पाहिजे. त्यानंतर चतुष्कुमार यांची पण कथा सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस चतुष्कुमार भगवंतांकडे जातात, त्यांना भगवंतांचं दर्शन घ्यायचं असतं.
1 2 3 दरवाजे गेले, 7व्या दरवाजामध्ये मात्र त्यांना कोण अडवतं? जय आणि विजय. चतुष्कुमार हे खूप ज्ञानी होते, परंतु जय आणि विजय यांनी त्यांना अडवलं. परंतु ज्ञान असूनही काही उपयोग होत नाही. पण ज्या क्षणी भगवंतांना समजलं की हे चतुष्कुमार आलेले आहेत, त्यावेळेस ते येत असताना त्यांच्या चरणांवरती असणार जे तुलसी दल आहे, तुलसी पत्र आहे, त्याचा सुगंध मात्र ह्या चतुष्कुमारांच्या शरीरामध्ये जातो आणि तत्क्षणी ते जे ज्ञानी होतात त्यांना ती काय मिळते? भगवंतांची भक्ती मिळते. मग आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की आपण किती जरी ज्ञानी असलो जगामध्ये तरी आपल्याला भक्तीशिवाय पर्याय नाही. अजून एक उदाहरण आहे की भागवतामध्ये दिलेलं आहे श्रील प्रभुपादांनी की कृष्ण भगवंत ज्यावेळेस वृंदावनमधून द्वारकेमध्ये असतात, त्यावेळी भगवंत उद्धवजींना सांगतात की उद्धवजी, आता भगवंतांना माहिती होतं की उद्धवजींच्या मनामध्ये थोडंसं ज्ञानाचा गर्व झालेला आहे आणि त्यासाठी भगवंतांनी ती लीला केली की उद्धवजींना सांगितले की तुम्ही काय करा, वृंदावनातील गोपी आणि सर्व गोपजन कसे आहेत याची तुम्ही काय करून या? चौकशी करून या, ते चांगले आहेत का? आणि मग त्यासाठी भगवंत सांगतात, उद्धवजी ते म्हणतात की अरे काय, हे तर छोटंसं कर्म आहे माझ्यासाठी की त्या ठिकाणी जायचं आणि ते छान आहेत का एवढं पाहायचं, त्यांचं सांत्वन करायचं, विचारपूस करायची आणि माघारी यायचं. उद्धवजी जातात वृंदावनामध्ये, ज्यावेळेस गोपींचा भाव आणि गोपींना विचारतात की तुम्ही कसे आहात, त्यावेळेस गोपीं इतक्या तीव्र विरहामध्ये असतात की उद्धवजींना त्यांना सांत्वन करणं हे सुद्धा त्यांच्याकडून ते होत नाही. मग उद्धवजींकडे एवढं ज्ञान अफाट होतं तरीही ते त्यांना समाधानी करू शकले नाहीत. आणि मग भगवंतांना लक्षात येतं की उद्धवजींचा आता काय झालेला आहे, त्यांचा जो ज्ञानी जो त्यांच्या हृदयामध्ये अहंभाव आहे तो आता नष्ट झालेला आहे. आपण यातून असं समजून घेऊ शकतो की आपण किती जरी स्वतःला ज्ञानी म्हणत असू, माझी भगवद्गीता अध्याय कंठस्थ आहेत, भागवतम माझ्या पूर्ण मुखामध्ये बसलेला आहे आणि जगातील कुठलाही श्लोक मी म्हणू शकतो, तर ते ज्ञान काही कामाचं नाही. जर तुमच्या हृदयामध्ये जर भक्ती जर अंकुरित झाली नाही, जर तुमच्यामध्ये भक्ती जर नसेल तर त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. मग तो भाव, गोपींचा भाव, खरंच भगवंतच गोपींचा भाव जाणू शकतात. उद्धवजी सुद्धा जे पहिलं भगवंतांचं विस्तारित रूप आहे त्यांना समजू शकलं नाही, तर आपण या जीवनामध्ये कसं काय समजू शकतो? म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की आपले जे गुरु महाराज आहेत, श्रील प्रभुपाद आहेत, वैष्णव आहेत, की जे आपलं पूर्ण आयुष्य कृष्ण भक्तीच्या प्रचारासाठी देतात, तर त्यांच्या मुखातून आपण खरंच भगवंतांचं प्रेम, गोपी भाव हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रील प्रभुपादांनी आपल्याला ही इतकी मोठी ग्रंथसंपदा दिली आहे, त्याच्यामधूनही आपण वाचन करून, जर वाचलं नाही तर गुरूंना विचारून आपण तो भाव किंवा ते प्रेम समजून घेऊन आपल्या हृदयामध्ये भक्तिभाव आपण पूर्ण केला पाहिजे. या ठिकाणी आणखीन एक उदाहरण आहे की एका गावामध्ये ट्रेन येणार असते आणि ती ट्रेन कोणीच पाहिली नसती आणि मग 3 लोकांना सांगितलं जातं की तुम्ही काय करा, 3 मतं असतात की ट्रेन कशी आहे ते तुम्ही बघा. त्या टनलमधून, बोगद्यामधून ती ट्रेन येते आणि सुरुवातीला प्रकाश दिसतो. तर पहिलं मत असं राहतं की ट्रेन म्हणजे काय आहे, एक तेजपुंज प्रकाश आहे, त्याचं ते मत. दुसरा पाहतो, ट्रेन थोडी पुढे येते, त्याला दिसतं की इंजिन आहे आणि एकामागं डबे आहेत. तर त्या ठिकाणी तो म्हणतो की ट्रेन म्हणजे, रेल्वे म्हणजे काय, तर डब्यामागे डबे आणि एक इंजिन. आणि तिसरा मतप्रवाह असा आहे की तो म्हणतो प्रकाश पण आहे, डबे पण आहेत, इंजिन पण आहे आणि त्यामध्ये बसण्याची व्यवस्था आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, तुम्ही त्याच्यात चालू फिरू शकता आणि झोपूसुद्धा शकता. म्हणजे तो जो तिसरा मतप्रवाह आहे तो योग्य आहे. तसंच हे जे निराकारवादी किंवा ब्रह्मतेजामध्ये विलीन होणारे, त्यांना असं वाटतं की ब्रह्मतेज म्हणजेच पूर्ण परमसत्य. तर तो विचार आपण या ठिकाणी कधी ठेवायचा नाही. किंवा हे जे नवीन विद्यार्थी असतात ते म्हणतात की नाही, तेजपुंज
आणि भगवंत निराकार पण आहेत आणि आकार पण आहेत. मग काही ठिकाणी त्यांना असं अभ्यास करताना जाणवतं की भगवंत निराकारच आहेत, कुठं दिसत आहेत भगवंत. तर जे विद्यार्थी आहेत की जे समजून घेतात की भगवंत निराकार तर आहेच आहेत, परंतु त्याबरोबर ते कसे आहेत, साकार आहेत. मग साकार आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला कुठे यावं लागेल, मंदिरामध्ये यावं लागेल आणि भगवंतांचं रूप कसं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या डोळ्यांनी रूप दिसणार आहे का, नाही. ह्या डोळ्यांनी फक्त प्रकाश असेल तरच दिसतं, अमावस्येच्या रात्री समोरचं काही दिसत नाही. हे डोळे कुचकामी आहेत. मग पाहायचं कसं भगवंतांना, तर ते कसं पाहिलं पाहिजे, श्रवणाने, कर्णरंध्रांनी, कानाने आपण भगवंतांना पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणखीन एक या ठिकाणी आपण पाहू शकतो की भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत. त्यासाठी नेहमी कृष्ण भगवंतांचा जो आपण पाहिलं तर लीला ह्या बालपणापासूनच्या आहेत, सर्वांनी ऐकल्यात पाहिल्यात. आणखीन कोणाच्या लीला बालपणापासूनच्या आपण पाहतो ऐकतो, ब्रह्मदेवांच्या नाही पाहते, विष्णूंच्या नाही पाहते. हे डायरेक्ट भगवंतांपासून विस्तार झालाय. परंतु बाललीला मात्र श्रीकृष्ण भगवंतांच्या आपण लहानपणापासून ऐकतो. काय काय केले कृष्ण भगवंतांनी. वयाच्या 7व्या वर्षी असताना त्यांनी काय केलं, करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याला ते कार्य शक्य नाही. खूप मोठ्या मोठ्या राक्षसांना त्यांनी काय केलं, ब्रह्मतेजामध्ये पाठवलं. त्यांनी ते स्वतःमध्ये भगवंतांची एक प्रकारे सेवा केल्यामुळे ते भगवंतांमध्ये समाविष्ट झाले. एवन पूतना राक्षसीनेला सुद्धा त्यांनी, पूतना राक्षसीने भगवंतांना मारायला आल्यानंतर विष लावून मारायला आलेली होती, तरी भगवंतांनी तिचा काय केला, आई म्हणून स्वीकार केला. ह्या सगळ्या लीला भगवंतांच्या आपण बाल्यलीला पाहतो, इतर कोणाच्याही लीला नाहीत. म्हणून भगवंत कोण आहेत, नेहमी अवतारी आहेत का अवतार आहेत. भगवंत हे अवतारी आहेत. ते इतरांना अवतरित करतात, ते स्वतः अवतरित होतात, परंतु त्यांचा कधीही अवतार होत नाही. या ठिकाणी आणखीन आहे की सृष्टी कशी बनते याच्याविषयी आहे भागवतामध्ये की यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी. म्हणजे भगवंतांच्या प्रभापासून, मगाशी मी सांगितलं प्रभा आहे, त्या प्रभापासून काय होते, या सृष्टीची निर्मिती होते. आणि सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर आपली निर्मिती होते आणि आपण आलोय भगवंतांपासून. भगवंत आपले कोण आहेत, आपण आत्मा आहोत, तर भगवंत आपले पिता आहेत. आणि पित्याचं नेहमी आपल्या मुलांवरती लक्ष असतं. आपण कसंही वागण्याचा प्रयत्न केला तरी भगवंत म्हणतात नाही, चुकलाय ना, उद्या चांगला वागेल, उद्या चांगला वागेल. आपलं प्रभूजींचं नसतं, पण माताजींचं नेहमी मत असतं बघा, चुकलाय ना, चुकू दे, उद्या वागेल चांगला, उद्या वागेल चांगला. परंतु एक वेळा असे की येते की वडिलांनी फटकवल्याशिवाय तो कधी सरळ वागत नाही. मग असंच आहे आपलं सुद्धा. आपण या भौतिक जगामध्ये राहतो, वागतो, कसे वागण्याचा प्रयत्न करतो, काही खाण्याचा प्रयत्न करतो, काही बोलण्याचा प्रयत्न करतो, कोणतेही कर्म करतो, सृष्टी प्रकृती समजून घेते, कारण तिच्या आपण अधीन आहोत. परंतु भगवंतांना ते आवडत नाही. मग श्रील प्रभुपादजींसारखे पिता आपल्याला पाठवतात फटकावायला शास्त्राच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष, आणि मग आपण कुठंतरी जागा होतो आणि भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. भगवंत सदैव आपल्यासोबत आहेत. आजकाल आपण पाहतो की खूप तरुण वर्ग नैराश्यामध्ये जाऊन तो काय करतो, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. तर ते पाप आहे. आपण आलोय जगण्यासाठी, मनुष्य म्हणून, बाकीच्या प्राण्यांसारखं आपलं शरीर संपून देण्यासाठी आलोय का, विनाकारण नाही. तर आपण आत्महत्या कधी केली नाही पाहिजे. तर भगवंत हे पिता म्हणून आपलं पूर्ण काय करत असतात, संरक्षण करत असतात आणि त्यांना परत आपल्याला त्यांच्या घरी घेऊन जायचं आहे. मग भगवंत काय असं अलगद, ते मांजर नाही का आपल्या पिल्ल्याला दातामध्ये धरते आणि घेऊन जाते, तसं भगवंत न्यायला आलेत. परंतु आपण पण तसं कार्य केलं पाहिजे, निदान भक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग भक्ती कशी करायची, सोपं आहे. श्रील प्रभुपादांनी त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये सांगून ठेवलंय कशी करायची भक्ती. खूप साधं सोपं आहे. उदाहरण सांगू, ज्यावेळेस विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी आषाढी वारी जाते, किती असतात भक्त वारकरी त्याच्यामध्ये, लाखोनी भक्त असतात, हजारोनी भक्त असतात. हजारोनी भक्त आपण पुणे ते पंढरपूर पाहतो, पण सगळीकडून तो ओढा येत असतो, त्यावेळेस लाखो भक्त असतात. आणि त्याच्यामध्ये एखादा भक्त जातो,
त्याला चालायची पण गरज पडत नाही. कडेनी चालला तर तो कडेलाच राहतो, पण जे दिंडीमध्ये बरोबर चालतात ते प्रवाहामध्ये आपोआप काय होतात, पंढरीपर्यंत जातात. मग आपल्याला पण प्रभुपादांनी असंच सांगितलंय, तुम्हाला फक्त भक्ती करायची. काय करायचंय, वर्षातून एकदा पंढरीची वारी करताय ठीक आहे, पण दररोजच्या दैनिक जीवनाचं काय. मग काय केलं पाहिजे, आपण भक्तांच्या संघात राहिलं पाहिजे. भगवंतांशी जे काही आपले संबंध आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि मगच आपण काय करू, भक्तीमध्ये पुढे पुढे चालत राहू. आपल्याकडून अपराध काही होणार नाहीत. आपण जप करू, भक्तांमध्ये भगवंतांसंदर्भातली चर्चा करू, प्रसाद घेऊ, डान्सिंग कीर्तन करू, आनंद मिळू आणि भक्तीमध्ये पुढे जाऊ. अशा पद्धतीने प्रभुपाद सांगतात की तुम्ही फक्त काय करा, संघामध्ये इस्कॉनमध्ये तुम्ही या, तुम्हाला ते काही सर्व मिळून जाईल. यासाठी नेहमी श्लोक मला तर आठवतो, तो म्हणजे भगवंत कसे परिपूर्ण आहेत, ते कसे सत्य आहेत, त्यासाठी तो श्लोक आहे की ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंतांपासून आपल्यातून जर काही काढण्याचा प्रयत्न केला, समजा आपल्यामधून सगळं ब्लड काढून टाकलं, तर आपण जगू का, नाही. परंतु भगवंतांमधून कितीही तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, कितीही काढण्याचा प्रयत्न करा, भगवंत हे नेहमी कसे राहतात, पूर्णच राहतात. आणि मग त्यासाठी आपण भगवंत कोण आहे त्याची जिज्ञासा नेहमी केली पाहिजे. परमात्मा हे भगवंतांचे अंश म्हणजे आंशिक प्रतिनिधी आहेत. ते भगवंत परमात्मा रूपाने आपल्यापर्यंत पाठवतात, जसं की श्रील प्रभुपादांना पाठवलेलं आहे. कालही आपण पाहिलं ड्राम्यामध्ये, भगवंत भक्तांना प्रत्यक्ष भेटतात. श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला ग्रंथरूपाने आहेत, परंतु श्रीधर कोलावेच्या यांना भगवंत प्रत्यक्ष चैतन्य महाप्रभू हे साक्षात कृष्ण आहेत, ते त्यांना भेटले. म्हणजे भगवंत खरंच आपल्याला भेटायला येतात, परंतु आपली तशी भक्ती पाहिजे. कोलावेच्या श्रीधर कसा जप करायचे, झोपडीमध्ये फाटकी वस्त्र असताना आणि मोठ्या मोठ्याने जप करायचे. म्हणून नाही का ड्राम्यामध्ये काही दार्शनिक भक्त म्हणत होते की काय हा मोठ्या मोठ्याने जप करतोय, आम्हाला झोपून पण देत नाही. मग आपला पण जप तसा असायला हवा. आपण एवढ्या मोठ्याने नका हे करू, नाही तर आपल्यावरती पण टोमॅटो येतील की झोप गपचिप म्हणून. तर आपण आपला जप आपल्या कानांना व्यवस्थित ऐकू येईल असा आपण जप करायला पाहिजे. आणि शक्यतो मोबाईलला थोडं लांब ठेवायचा प्रयत्न करायला पाहिजे. माझ्याकडून पण तो अपराध होतो कधी कधी, पण आपण प्रयत्न तरी करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या गुरु महाराजांची एखादी जपाची ट्यून आपल्या खिशामध्ये लावून, इथं ठेवायच्या खिशामध्ये, किंवा हेडफोन लावून, हेडफोन नको ते खूप जवळ होईल, आपला जप आपल्याला ऐकू यायचं नाही, तर ती ट्यून लावून आपण जर जप करायचा प्रयत्न केला, प्रभुपादांची पण छान जपाची ट्यून आहे, ती जर लावून आपण जप करायचा प्रयत्न केला तर आपला जप नक्कीच चांगला होऊ शकतो. कालांतराने आपला जप चांगला झाल्यानंतर आपल्याला जे अपेक्षित आहे हे भगवंत कधी नकळत देऊन जातील हे सुद्धा कळणार नाही. मग हे जे अद्वैत आहे या ठिकाणी सांगितले की तत्वज्ञ लोक, आणि हे द्वैत अद्वयम आहे की भगवंत कधीही दोन आहेत असं समजायचं नाही. ते कसे आहेत, अद्वैत, ते एकच परमात्मा आणि ते सत्य आहेत, ब्रह्म परमात्मा किंवा भगवान. मग भगवंतांना ब्रह्म कोण कोण समजतं, जय श्री जगन्नाथ बलदेव सुरमाई की जय, गौरनिताय भगवान की जय. तर हे जे भगवंतांना ब्रह्म समजतात असे काही लोक आहेत, त्याचं उदाहरण आपण पाहिलं की रेल्वेचा काहींना प्रकाश दिसतो, काही जण ब्रह्म म्हणून भगवंतांची उपासना करतात. भगवंत परमात्मा रूपाने आपल्या शरीरामध्ये स्थित आहेत आणि आपण वैष्णव, आपण भक्त मात्र भगवंतांना भगवंतच मानतो, इतर असं म्हणजे वेगळं काही मानण्याचा प्रयत्न करत नाही. या ठिकाणी की बाबा भगवंत आहेत किंवा ते कसे परमपिता आहेत हे कोण जाणू शकतो, याचं जर आपण एक उदाहरण बघितलं तर भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायातील 19वा श्लोक आहे. याच्यामध्ये असं सांगितलंय की तो श्लोक असा आहे की बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान्मान प्रपद्यते वासुदेवः सर्वमिती स महात्मा दुर्लभः. श्रील प्रभुपाद भाषांतरामध्ये सांगतात की अनेक जन्म आणि मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य
मी वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे आणि तोच मला जाणू शकतो. आपण या ठिकाणी पाहतोय की या सृष्टीचे परम कारण, कारणांचे कारण, परम कारण कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. हे जो जाणून मला शरण येतो तोच मला जाणू शकतो. कितीतरी जन्म घ्यावे लागतात आपल्याला. आणखीन श्वेताश्वर उपनिषदामध्ये पण एक श्लोक आहे की यश देवे परार भक्तीर यथा देवे तथा गुरो तसे कथित ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मनः. म्हणजेच जर आपण भगवंतांवरती, आपल्या गुरूंवरती जर आपण पूर्ण श्रद्धा जर ठेवून जर भक्ती केली तर आपण नक्कीच भगवंतांचं दर्शनही घेऊ शकतो, भगवंतांना जाणूसुद्धा शकतो. मग त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूयात. कालचं पण उदाहरण आहे खूप छान की कोलाव्याच्या श्रीधर, त्यांनी काय केलं? आपल्या गुरूंवरती काय ठेवली? श्रद्धा ठेवली आणि श्रद्धा ठेवून भक्ती केली. ते म्हणले नाहीत मी इतका गरीब आहे, मला आता काहीतरी कष्ट केलं पाहिजे, मला खूप लक्ष्मी पैसा मिळवला पाहिजे. आपलं उदाहरण घ्या आणि खूप कष्ट केले पाहिजेत, मोठी बिल्डिंग बांधली पाहिजे आणि बिल्डिंग बांधून मग एक छान बंगला, बंगल्यानंतर पुढच्या काही गोष्टी आपल्याला माहितीच आहे. या भौतिक जगामध्ये अडकून राहतो. परंतु कोलाव्याच्या श्रीधर यांनी आपल्या गुरूंवरती काय ठेवलं? श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला आणि भक्ती केली. त्याचं फळ त्यांना भगवंत साक्षात रूपाने आलिंगन दिलं. मी काल असा विचार करत होतो की आपल्याला भगवंत कधी आलिंगन देतील. म्हणजे आपण असा विचार मनामध्ये केला पाहिजे की आपण भक्ती कशी करायला पाहिजे, यासाठी हे साक्षात उदाहरण आपल्यासमोर आहे. आणखीन एक दुसरं छान उदाहरण आहे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आज खूप महत्त्वाचा आणि इतका आपल्या वैष्णवांसाठी चांगला दिवस आहे की आज काय आहे? बरोबर, आज तुकाराम बीज आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं काय आहे? आज निर्वाण दिन आहे. देव या ठिकाणी सर्वजण जाऊन आला. त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा तुकाराम महाराजांच्या भक्तीचे जे वेव्ज आहेत, लहरी आहेत, त्या लहरी आपल्याला त्या ठिकाणी जर आपण हृदयातून जाणवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला जाणवू शकतात. आणि मग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी काय केलं? भगवंतांवरती विश्वास ठेवला, आपल्या गुरूंवरती श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला. श्री चैतन्य महाप्रभू ज्यावेळी दक्षिण भारतामध्ये प्रचार कार्य करण्याच्या निमित्ताने आले त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना भेटले. तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडून काय घेतली? दीक्षा घेतली. आणि त्यानंतर असं काही चैतन्य तुकाराम महाराजांच्या अंगी आलं की त्यांनी भक्तीचा महापूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय केला? वाहून टाकला. आणि मग त्याचंच काही फलस्वरूप आहे की आपण काय करतोय? या संतांच्या पुण्याने थोडंफार भक्तीमध्ये टिकून आहोत. तर हे जे उदाहरण छान आपण जाणून घेतो की संत तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांच्या गुरूंवरती म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंवरती विश्वास ठेवला. त्याच पद्धतीने आपण विश्वास ठेवायला पाहिजे. बघा ना, ते नांदुरकीचंच झाड ना, आज बरोबर 12 वाजता ते वारं नसताना सुद्धा छान काय करतं? हलतं, डोलतं. आणि खरंच भक्तीमध्ये शक्ती काय आहे हे आपल्या सर्वांना ही जी भक्तीची शक्ती आहे ती दाखवून देतात. आणि दुसरं एक छान आहे की आपले हे जे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज जसे या म्हणतात त्यांना, तसंच आपले जे परमपिता आहेत श्रील प्रभुपाद हे विश्वगुरू आहेत. त्यांना ती दिली आहे या भक्तांनी पदवी. तर हे जे आपले श्रील प्रभुपाद विश्वगुरू आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या गुरूंवरती किती श्रद्धा आणि किती विश्वास ठेवला. एक भक्त मला काल असंच बोलत होते की प्रभूजी आम्ही एवढी भक्ती करतो आणि बघा की आमच्या आयुष्यामध्ये असं थोडं वाईट घडतंय, मग त्यासाठी काय करायला पाहिजे. मला त्यांना सांगावं असं वाटत होतं, परंतु असं आपण सांगणं आणि भागवतम किंवा प्रवचनामधून ऐकणं याच्यामध्ये बराच फरक असतो. त्याच्यामुळे मी त्यांना काहीच बोललो नाही. पण श्रील प्रभुपाद यांच्या आयुष्यामध्ये किती दुःख आणि किती कष्ट आलं. त्यांच्याकडे सगळं काय होतं? कंपनी होती, परंतु
भगवंतांची इच्छा असेल तर आपल्याला जर भक्ती स्वरूप द्यायचं असेल तर आपल्याला शुद्ध व्हावं लागतं. आपण गतजन्मामध्ये केलेल्या आपल्या कर्माचं फळ आपल्याला भेटतंच. आणि जर भगवंतांना वाटलं की या जीवाला आता मला घेऊन जायचं तर आपली कर्म भगवंत या ठिकाणी पट काय करतात, काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. मग भरपूर काही कर्म आपण 84 लाख योनीमधून केलेली कर्म आपल्याला फेडायची. मग कोणाचा हात मोडेल, कोणाचा पाय मोडेल, कोणाच्या आयुष्यामधली संपत्ती निघून जाईल, कोणाची पत्नी निघून जाईल, कोणाचा पती निघून जाईल, कोणाची मुलं निघून जातील, काही राहणार नाही जवळ. मग आपण त्या ठिकाणी आपण असा विचार करायला पाहिजे की आपले गुरु श्रील प्रभुपाद यांच्या आयुष्यामधून जर सगळं काही निघून जात असेल तर आपल्या आयुष्यामधून ह्या छोट्या गोष्टी आपल्याला भगवंत घेऊन जाणार आहेत म्हणून निघून गेल्या म्हणून वाईट वाटून घेण्याचा, रडत बसण्याचा काही उपयोग नाही. ते आपण भक्त म्हणून या ठिकाणी समजून घेतलंच पाहिजे. ही आपण 3 उदाहरणं पाहिली की कसं आपण गुरु आणि आपल्या भगवंतांवरती विश्वास ठेवला पाहिजे. त्यानंतर परमसत्य आणि अद्वैत तत्व हे कर्ता आणि कर्म हे दोन्हीही आहे, याच्यामध्ये गुणात्मक फरक नाही, हे पण आपण समजून घ्यायचं आहे. योगी आणि भक्त यांच्यामधला पण फरक आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. योगी खूप तपश्चर्या करतात परंतु त्यांना पुन्हा या पृथ्वीवरती यावं लागतं. परंतु भक्त मात्र जर एकदा शुद्ध भक्त बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला या जन्ममृत्यूमध्ये कधीही यावं लागत नाही. आणि दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं तर भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, तेच अंतिम सत्य आहे. आपण इच्छा करतो नेहमी आणि इच्छा केल्यामुळे तर आपण इथं आलो आहे. आणि इथे येऊन सुद्धा आपण काय करतो, इच्छाच करतो. मी मागाशीच सांगितलं मला छान काय पाहिजे, बंगला पाहिजे आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळं पाहिजे, मला गाड्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी पाहिजेत. इच्छा करून इथं आलो आणि इथे येऊन सुद्धा आपण इच्छाच करतो. ती इच्छा कोणती केली पाहिजे की आपण भगवंतांच्या मंदिरामध्ये जाऊ, भगवंतांच्या भक्तांची सेवा करू, छान नाम जप करू, तरच आपल्या त्या ज्या इच्छेमुळे आपण इथं आलोय आणि ज्या वाईट इच्छा आपण करतोय त्या इच्छा काय होतील, आपल्या निघून जातील. श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितले काय, त्यांच्या शिक्षाष्टकमध्ये सांगितले, त्याच्यामधला एक श्लोक नेहमी मला पण आठवतो की आपण आपल्या मनामध्ये कधीही काय केलं पाहिजे, नदनम न जनम न सुंदरीम. आपण आपल्या मनामध्ये कधीही सुंदरतेचा भाव आणायचा नाही. काय करायचं त्या सुंदरतेला वाटतं परंतु कधीही भाव आणू नये. आणि ती इच्छा जर आपण मनामध्ये ठेवली तर आपण याच ठिकाणी गुरफटून राहणार आहोत. मग आपल्याला भगवंतांनी सगळं काही दिलंय, छान शरीर दिलंय. शिंदे प्रभूजींच्या लेक्चरमधून मी पाहिलं की भगवंतांनी आपल्याला 24 दिलेत, आहे का नाही. ज्ञानेंद्रिय दिलेत, कर्मेंद्रिय दिलेत, मन बुद्धी अहंकार दिलाय. तर त्याच्यानुसार आपण भगवंतांची भक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण म्हणू की कसं काय आपण ह्याच्यामधून सुटू शकतो. बरेच जण थिएटरमध्ये जातात, थिएटरमध्ये गेल्यानंतर बऱ्याच जणांना तो आवाज गोंगाट एखाद्याला जर आवडतच नसेल तर तो काय तिथं करू शकतो का. थिएटरमध्ये मोठ्याने उठून ओरडेल म्हण घ्या, ए ते बंद करा आवाज, असं म्हणू शकेल का, नाही म्हणू शकणार. त्याला काय करावं लागेल, तिथून बाहेरच पडावं लागेल. तसंच या भौतिक जगतामध्ये खूप गोंगाट कालवा आहे, गोंधळ आहे. याचा आवाज त्याचा आवाज, त्याच्याशी भांडण याच्याशी भांडण, त्याच्याशी माझं पटत नाही हिच्याशी माझं पटत नाही, तो असा वागतो शेजारी तसा वागतो, खूप मोठे मोठे आवाज आहेत. त्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करणार, एक गप बसा रे तुम्ही सर्वजण, नाही शक्य. आपल्याला त्यातून काय करावं लागेल, बाहेरच पडावं लागेल. म्हणजे काय शरीर सोडून द्यायचं, आत्महत्या करायची, मृत्यू करून घ्यायचा नाही. तर आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये असणाऱ्या परमात्म्यावरती ध्यान करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग काय योगी व्हायचं शक्य नाही. प्रभुपादांनी सांगितलं तुम्ही काय केली पाहिजे, भगवंतांची भक्ती केली पाहिजे आणि भक्तच होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि गरीब श्रीमंत सर्वजण भक्ती करू शकतात, त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही या ठिकाणी. आणि आणखी प्रभुपाद सांगतात की
सापेक्ष सत्य आणि परम सत्य हेही आपण समजून घेतलं पाहिजे. सापेक्ष सत्य ह्या जगतामध्ये आहे ते कधीही कायमस्वरूपी आहे का? सापेक्ष सत्य नाहीच आहे. बिल्डिंग बांधली ती कधीतरी नष्ट होणार आहे, परंतु तुम्ही जर ती भक्ती केली तर भक्ती कधी नष्ट होणार नाही. म्हणून परम सत्य, सापेक्ष सत्य हे पण समजून आपण विचार केला पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. आणि म्हणून जिज्ञासा, साक्षात्कार, श्रील प्रभुपादांना साक्षात्कार झाला. भगवंतांनी त्यांचं सगळं काही हिरावून घेतलं, तरी ज्यावेळेस जलदूतमध्ये प्रभुपादांना अटॅक आले त्यावेळेस भगवंतांनीच प्रभुपादांना काय केलं? वाचवलं. त्यावेळेस प्रभुपाद म्हणले की भगवंता तुम्हीच माझं रक्षण केलेलं आहे. तो प्रभुपादांचा साक्षात्कार आहे. असा आपल्याला साक्षात्कार होईल याची शक्यता नाही, कारण आपण तेवढंच शुद्ध हृदयाचे नाही. पण प्रभुपाद सांगतात की तुम्ही जर 16 माळा नित्य नियमाने जर माळेवरती ध्यानपूर्वक एका जागेवर बसून करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा भगवंतांचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये येऊन सेवा केली पाहिजे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि ते सुद्धा घडू शकतं. त्यानंतर आपण बघूया की ब्रह्म म्हणजे फक्त प्रकाश, योगींचा विचार केला तर फक्त तप, आणि इस्कॉनमध्ये जर विचार केला तर सेवा आणि आनंदच आनंद. कोणाला इस्कॉनमध्ये आल्यानंतर दुःख वाटतं का? दुःख वाटत असेल तर दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण या ठिकाणी खरंच आनंद आहे. आणि मग आपण जर कृष्ण नाम जपत नसू प्रामाणिकपणे तर त्याचा काही उपयोग होणार नाही. जर आपल्याला जर कोणी सांगितलं की एक विशिष्ट असं नाव आहे आणि त्या एका विशिष्ट अशा नावाचा जर तुम्ही जप केला तर तुम्हाला सगळं काही भेटेल, सोन्याचा पाऊस पडेल, तुम्ही ते नाव किती दिवस घ्याल? अजिबात तुम्ही जास्त दिवस नाव घेऊ शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये काही शक्ती नाही. परंतु भगवद्गीतेमध्ये कृष्ण भगवंत श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात की भगवंतांनी त्यांची पूर्ण शक्ती त्या भगवंतांच्या नामामध्ये टाकलेली आहे. आणि त्या भगवंतांचं नाव घेतलं, आपण दुसऱ्याचं नाव जास्त वेळ घेऊ शकत नाही, थकतो आपण. पण भगवंतांचं नाव, श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेला जो हरे कृष्ण महामंत्र आहे, प्रभुपादांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे, तो जर आपण रोज घेतोय आजपर्यंत, कोण थकले? अजिबात आपल्याला थकवा येत नाही भगवंतांच्या नावाचा. त्याचं कारणच हे की भगवंत स्वतः नामरूपाने पूर्ण शक्तीनिशी त्या नामामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर कशामध्ये आहेत? ग्रंथांमध्ये आहेत. त्यामुळे ग्रंथ पण आपण त्याच भावाने जर वाचले तर कधी आपल्याला थकवा येत नाही. बाकीची पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नक्की थकवा येऊ शकतो. पण जिज्ञासा दृष्टीने जर आपल्याला खरंच भक्त व्हायचा प्रयत्न केला जर आपण आणि वाचन केलं तर कधीही आपल्याला थकवा येणार नाही. आणि मग भगवंतांच्या चरणांवरती आपण खरंच आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? प्रामाणिकपणे 16 माळा जप केला पाहिजे. जप करताना शक्यतो झोपण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि तरच आपले शुद्धीकरण होऊ शकतं. चेतोदर्पण मार्जनम. आपल्या हृदयातील काय होईल? महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे धूळ निघून जाईल. कशाने धूळ निघून जाईल? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा जर महामंत्र आपण प्रामाणिकपणे म्हटला तर खरंच आपल्या हृदयातील धूळ निघून जाईल. चैतन्य महाप्रभूंनी कोणताही ग्रंथ लिहून ठेवलेला नाही. आपण गुरूंचं शास्त्रातून वाचतो, प्रवचनमध्ये ऐकतो. त्यांनी फक्त आपल्याला शिक्षाष्टकम दिलेत, 8 श्लोक दिलेत. आणि ते जर आपण जगलो तर आपल्याला खरंच जास्त काही खडतर परिश्रम करण्याची गरज नाही. ते जे चैतन्य शिक्षाष्टम आहे ते श्लोक वाचा आणि फक्त ते श्लोक पाठ केलेत आणि फिरतोय सगळीकडं, काय उपयोग होईल का त्याचा? त्या श्लोकाच्या अर्थासहित पाठ करा प्रत्येक श्लोक. त्यावेळी आपल्याला समजेल की खरंच आपल्याला महाप्रभूंनी काय दिलेलं आहे. आपण 9 वाजले, थांबूयात या ठिकाणी. जर कोणाचा काही प्रश्न असेल तर
माझ्या मतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करीन, नाही जमलं तर प्रभूजींना विचारून सांगेन. आहे कोणाचा काय प्रश्न? हा आजचा श्लोक होता तो खूप तात्विक होता, समजण्यासाठी पण कठीण होता. माझ्या मतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जे प्रभुपादांनी दिलेला आहे भागवतामध्ये त्या पद्धतीने. हरे कृष्ण.